देशाचे राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी आले होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये फक्त ताजमहलच आश्चर्य नाहीये, तर सगळा भारत देश हा आश्चर्याने भरलेला आहे. सगळा भारत देश भरलेला आहे. अरे ज्यांचा वडिलांचा अख्खा आयुष्य गुलामगिरी गेला यवनांच्या, पण तरी सुद्धा हातामध्ये शमशार घेतली, तलवार घेतली आणि वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत 350च्या वर किल्ले ताब्यामध्ये घेतले. हा चमत्कार नाही? अरे ज्या माऊलींनी अक्षरशः खऱ्या अर्थानं एवढं सगळं त्रास सहन केल्यानंतर सुद्धा ज्या माऊलींनी आम्हाला आमच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ 16 वर्षी आमच्या करता आमच्या स्वाधीन केला, हा चमत्कार नाही? जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा पाण्यावर 13 दिवसानंतर उतरल्या, हा चमत्कार नाहीये का? हा भारत देश हा परिपूर्णतेने नटलेला आहे. इथं सगळं सोनंच आहे महाराज. भगवंताचं चिंतन ऐकल्यानंतर आमचा कंठ दाटून आला पाहिजे, अंतःकरण भरून आलं पाहिजे, आमच्या डोळ्यातून नकळत पाणी निघलं पाहिजे. आपण ज्यावेळेस रोज भक्ती करतो, आम्ही जर भगवंताच्या जर दारात बसेल असू आणि नकळत आमच्या डोळ्यामध्ये भगवंताचं भजन करत असताना डोळ्यात पाणी आलं, तर समजायचं आम्ही भक्ती करण्याच्या योग्यतेचे आहोत. पण जर आम्ही भजनही करतोय, रोज भजन, रोज देवासमोर बसले, पण भजन करत असताना, नामस्मरण करत असताना, चिंतन करत असताना जर आमच्या डोळ्यातून जर पाणी वाहिलं नाही ना, तर समजायचं आम्ही अजूनही भक्ती करण्याच्या योग्यतेचे नाही.